आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. हा क्वेश्चन दोनदा आलेला आहे. जुलै 2023 ला पण आलेला आहे, मार्च 2020 ला पण आलेला आहे. तर हा आपण सॉल्व्ह करूया. आता हा क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे आपल्याला दिलेलं आहे की इफ दोन इक्वेशन दिलेले आहेत. पहिलं कुठलं 15x + 17y = 21 आणि दुसरं 17y + 15y = 11 आणि आपल्याला फाइंड काय करायचं आहे, x + y फाइंड करायचं आहे. तर आपण काय करूया, हे इक्वेशन सॉल्व्ह करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय गिवन दिलेलं आहे ते लिहून घेऊया. गिवन काय दिलेलं आहे, पहिलं इक्वेशन 15x + 17y = 21 हे काय झालं, इक्वेशन 1 झालं. ओके. आता दुसरं इक्वेशन काय आहे आपलं, 17x + 15y = 11 हे काय झालं आपलं, इक्वेशन 2 झालं. आणि आपल्याला फाइंड काय करायचं आहे, आपल्याला फाइंड करायचं आहे x + y. आता आपण सोल्युशन लिहूया. आता सोल्युशन मध्ये आपल्याला माहिती आहे की आता इथं x + y दिलाय म्हणजे प्लस, म्हणजे आपल्याला ह्या दोन इक्वेशनची ऍडिशन करायला लागेल. सिंपल. तर ते आपण करूया. इक्वेशन काय आहे आपलं, 15x + सॉरी इथं सगळ्यात पहिल्यांदा असं लिहा, परफॉर्म ऍडिशन ऑफ इक्वेशन 1 and इक्वेशन 2. आता या दोघांचे आपल्याला ऍडिशन परफॉर्म करायचे आहे. इथं काय लिहाल, 15x + 17y = 21 आणि परत काय आहे, 17x + 15y = 11. आता यांची आपल्याला काय करायचे, ऍडिशन करायचे. ते आपण करूया. आता यांची जर ऍडिशन केली, 15 + 17 इथं काय येईल, 32x + 17y + 15y परत इथं काय आहे, 32x = 21 + 20 11 इथं पण काय आहे, 32 येईल. म्हणजे हे आपल्याला एक इक्वेशन भेटेल. इक्वेशन काय असेल, इथं लिहूया, 32x + सॉरी चुकलं मला, इथं आपल्याला काय भेटेल, 32y 32y = 21 + 11 म्हणजेच किती येते, 32. म्हणजेच आपल्याला आता एक नवीन इक्वेशन भेटेल, तो कुठलं, 32x + 32y = 32 आणि हे आहे इक्वेशन नंबर 3. आता आपल्याला माहिती आहे की आपल्याला व्हॅल्यू काय काढायचे, x + y ची व्हॅल्यू काढायची आणि इथं काय आहे, x चा कोएफिशियंट 32 आहे, इथं y चा कोएफिशियंट 32 आहे. त्यामुळे पूर्ण इक्वेशनला आपल्याला काय करायला लागेल, 32 ने डिवाइड करावं लागेल. तर आपण काय करूया, डिवाइड इक्वेशन 3 बाय 32. आता डिवाइड केल्यानंतर इक्वेशन आपलं कसं होईल, 32x + 32y अपॉन 32 इथं काय होईल, 32/32. आता हे आपल्याला माहिती आहे कसं सेपरेट करायचं. तर इथं काय लिहिलं आपण, 32x/32 + 32y/32 आणि इकडे काय लिहिणार आहे, आता 32 हे आपलं कॅन्सल होऊन इथं काय राहील, फक्त 1च राहील. आता हे आपण सॉल्व्ह करूया. हा 32/32 हा कॅन्सल होईल, इथे काय राहील, x ही प्लसची साइन आहे तशीच, हा 32/32 कॅन्सल होईल, इथे राहील y = 1. म्हणजे आपला आन्सर काय आलं, x + y = 1. आपल्याला फाइंड काय करायचं होतं, आपल्याला फाइंड करायचं होतं x + y आणि त्याची किंमत काय आली, म्हणजे त्याची व्हॅल्यू काय आली, 1 आली. ओके, x + y = 1. आय होप तुम्हाला समजलं असेल. आता आपण पुढचं एक्झाम्पल बघूया. सप्टेंबर 2021 ला आलेलं.
आता इथं पण आपल्याला काय दिलेलं आहे, x प्लस 2y इक्वल टू 5, 2x प्लस y इक्वल टू 4 आणि काढायचं आहे काय, x प्लस y काढायचं आहे. आता गिवन काय आहे ते लिहून घेऊया. गिवन मध्ये काय लिहूया, x प्लस 2y इज इक्वल टू 5. हे काय झालं आपलं इक्वेशन 1. परत 2x प्लस y इज इक्वल टू 4. हे काय झालं आपलं इक्वेशन 2. आता आपल्याला काय करायचंय, काय फाइंड करायचंय, x प्लस y. आता आपण सोल्युशन लिहूया. आता आपण मागे एक्झाम्पल पाहिलेले, जर आपल्याला x प्लस वाय म्हणजे इथं ऍडिशन जर काढायचे असेल तर आपल्याला काय करावं लागेल, प्लस, जर इथं प्लसचं साइन आहे त्यामुळे आपल्याला ऍडिशन परफॉर्म करायचे, म्हणजेच इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 चे काय करावं लागेल, ऍडिशन परफॉर्म करावे लागेल. आता ते आपण लिहूया इथे. सिंपल इथं काय लिहिणार आपण, परफॉर्म ऍडिशन ऑफ इक्वेशन 1 and इक्वेशन 2. आता इथं ऍडिशन परफॉर्म करूया. थोडंसं स्पेस वाढवतो. इथं काय होईल, x प्लस 2y इज इक्वल टू 5 आणि इथं काय होईल, 2x प्लस y इज इक्वल टू 4. आता यांची आपल्याला काय करायचे, ऍडिशन करायचे. आता x प्लस 2x आहे म्हणजे x आहे प्लस 2x, तर x म्हणजे इथं 1x आहे म्हणजे इथं आन्सर काय येईल, 3x येईल. इथं मी लिहीन 3x प्लस 2y प्लस y म्हणजे 2y प्लस 1y. इथं आपण काय लिहिणार आहे, 3y. 2y प्लस 1y म्हणजे काय येईल, 3y आणि 5 प्लस 4 9. आता आपलं काय झालेलं आहे, आपल्याला इक्वेशन 3 भेटलेलं आहे. आता हे आपले इक्वेशन 3 काय आहे, 3x प्लस 3y इज इक्वल टू 9 म्हणजे काय झालं आपलं इक्वेशन 3 झालं. इक्वेशन 3. आता आपल्याला फाइंड आउट काय करायचं होतं, x प्लस y फाइंड आउट करायचं होतं. पण आता x चा कोएफिशियंट काय आहे 3, y चा कोएफिशियंट काय आहे 3, त्यामुळे हे अख्खं इक्वेशन आहे 3. हे पूर्ण इक्वेशन आहे, ह्याला आपण कशाने डिवाइड करायचं, 3 ने डिवाइड करायचं. आता ते करूया आपण. डिवाइड इक्वेशन 3 बाय 3. बरोबर, कारण की इक्वेशन 3 आहे, ह्याला 3 ने डिवाइड करायचं. मग इथं काय होईल, 3x प्लस 3y डिवाइडेड बाय 3 इज इक्वल टू 9 बाय 3. आता हे सॉल्व करूया. आता 3x हे आपण कसं लिहू शकतो, 3x अपॉन 3 प्लस 3y अपॉन 3 प्लस, आता इथं हे कॅन्सल होईल, 3 1 जा 3, 3 3 जा 9 म्हणजे इथं काय राहील 3. आता मी इथं पुढे सॉल्व करतो. आता हा 3 ला हा 3 कॅन्सल होईल, हा काय राहील फक्त इथं x. ही जी प्लसची साइन आहे ही आहे तशीच प्लसची साइन, हा 3 ला हा 3 कॅन्सल, मग राहील काय फक्त y. हा इक्वल टूचं साइन आहे तसंच आणि परत राहिलेला 3 म्हणजे x प्लस y इज इक्वल टू 3. आन्सर काय येते, 3 येतं. म्हणजे आपल्याला काय फाइंड आउट करायचं होतं, आपल्याला फाइंड आउट करायचं होतं x प्लस y म्हणजे आपला आन्सर काय आलाय, x प्लस y इज इक्वल टू 3 आन्सर आला. ओके, आय होप तुम्हाला समजलं असेल. म्हणजे बेसिक लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्हाला x प्लस वाय किंवा x मायनस वाय जर काढायचं असेल तर जर प्लस विचारलं तर तुम्हाला ऍडिशन करायची, जर मायनस विचारलं तर तुम्हाला सबट्रॅक्शन करायची. जे दोन इक्वेशन दिलेत त्यांच्यामध्ये. ओके, हे बेसिक आहे. आता आपण पुढचा क्वेश्चन बघूया. पुढचा क्वेश्चन आहे मार्च 2022चा सॉरी. हा एक मार्चचा क्वेश्चन आहे. आपल्याला काय दिलेलं आहे, इक्वेशन दिलेलं आहे 4x प्लस 5y इज इक्वल टू 19. आपल्याला y काढायचा आहे आणि x ची किंमत दिली. आता आपल्याला जे काही दिले ते लिहून घेऊया. Q1 काय दिलेलं आहे, 4x प्लस 5y इज इक्वल टू 19 आणि आपल्याला काय दिलेलं आहे, x ची किंमत दिली किती 1. आपल्याला काय फाइंड करायचं आहे, आपल्याला फाइंड करायचं आहे y. आता हे सोल्युशन काय आहे, आता हे खूप सोपं आहे. आता इथं ऑलरेडी आपल्याला y ची ऑलरेडी आपल्याला x ची व्हॅल्यू दिलेली आहे किती 1,
ते आपण काय करायचं, हे जे इक्वेशन आहे त्यामध्ये टाकायचे. मग कसं होईल, 4 ब्रॅकेटमध्ये 1, आता इथे एक्सच्या जागी फक्त 1 टाकला, हा 4 आहे तसाच, सॉरी हा प्लस आहे तसाच, मग 5 y आहे तसाच आणि 90. आता 4 into 1 किती होईल, 4, हा प्लस आहे तसाच, हा 5y आहे तसाच, इज इक्वल टू 90. आता आपल्याला काय करायचं, हे सॉल्व्ह करायचे. आता नेहमी लक्षात ठेवा की हे बेसिक रूल्स मी इथे लिहितो. आता प्लस आहे, प्लस जर इक्वल टूच्या उजव्या साईडला गेला तर काय होतो, मायनस होतो. मायनस जर असेल तर इक्वल टूच्या उजव्या साईडला गेला तर प्लस होतो. म्हणजे हा जर तुम्ही इक्वल टूच्या डाव्या बाजूने लेफ्ट साईडून राईट साईडला नेला तर मायनस होईल, मायनसला जर लेफ्ट साईडून राईट साईडला नेला तर तो प्लस होईल. आता का सांगतो ते हे बघूया. आता हा जो 4 आहे आपल्याला काय करायचं, ह्या 4ला उजव्या साईडला न्यायचं. तर आता हा 4 म्हणजे कसा आहे, +4 आहे. तर हा 4 त्या साईडला नेल्यावर काय होईल, मायनस होईल. आता हे आहे तसं मी लिहून घेतो. आता इथं काय आहे, इथं मी लिहिणार काय, प्लस 5y हे इक्वल टूचं साईन आहे तसंच, हे 90 आहे तसंच. हा +4 ला आपण तिकडे नेल्यावर इथं काय होईल, -4 होईल. कारण की ह्या फॉर्म्युल्यानुसार ट्रान्सपोजिशन म्हणतात त्याला, प्लसला तिकडे नेलं इक्वल टूच्या, आता इक्वल टू असल्यामुळे तो काय झाला, मायनस झाला. आता +5y आपण नॉर्मली कसं लिहितो, 5y लिहितो, इक्वल टूचं साईन. आता 19 मधून 4 गेले तर किती राहिले, 15. आता हा एक फॉर्म्युला, इथं एक फॉर्म्युला लिहितो मी. समजा ax इज इक्वल टू b असेल तर x इज इक्वल टू b बाय a असं लिहू शकतो. म्हणजे हा एला जर तिकडे घेतलं तर तो डिव्हिजन होतो. म्हणजे आपण अशा पद्धतीने लिहू शकतो. आता हा जो ह्या फॉर्म्युल्यामध्ये येतो, आता हे कसं लिहिणार आपण, y इज इक्वल टू 15 आणि खाली काय लिहिणार, 5 या फॉर्म्युल्यानुसार. कारण की एला आपण कुठे घेतलाय, असं डिनॉमिनेटरला घेतलाय, बीच्या खाली घेतलाय तसंच. आता मग 5 चा 5, 5 3 जा 15. मग y ची प्राइस किंमत किती, व्हॅल्यू किती येईल, y इज इक्वल टू 3. आपल्याला काय काढायचं होतं, y ची व्हॅल्यू काढायची होती. आता आपण जुलै 2020 चा क्वेश्चन बघूया. आता हा क्वेश्चन सिंपल आहे. आता इथं आपल्याला काय काय दिलेलं आहे, आता आपल्याला इथं काय दिलेलं आहे, द सम ऑफ फादर एज अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन इज 70. यूज द गिवन इन्फॉर्मेशन टू फॉर्म ए लिनियर इक्वेशन आपल्याला काढायचं इन 2 व्हेरिएबल्स. ओके, आता इन जनरल लिनियर इक्वेशनचा फॉर्म कसा असतो, ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0 हा एक असतो, किंवा आपण असाही लिहू शकतो ax प्लस by इज इक्वल टू c असा, हा किंवा हा एक फॉर्म आहे. तर आता आपल्याला जे काही गिवन दिलेलं आहे ते आपण लिहूया. तर गिवन द्यायच्या आधी आपण काय करूया, हा प्रॉब्लेम थोडासा एक सिम्प्लिफाय करूया. मी इथं तुम्हाला सिम्प्लिफिकेशन दाखवतो. गिवनच्या आधी आपण हा प्रॉब्लेम थोडा सिम्प्लिफाय करूया. आता आपल्याला काय दिलेलं आहे, पहिल्यांदा द सम. आता इथं लक्षात घ्या, एकदम सिंपल कसा सोडवायचा हा प्रॉब्लेम, सम दिलेला म्हणजे प्लस, बरोबर आहे, फादर एज, नंतरचं वाक्य काय आहे, फादर एज, म्हणजे इथं लिहूया फादर एज. आता किती एज दिलंय का, नाही दिलेलं, फक्त लिहिले फादर एज. एज किती आहे, 20 वर्ष आहे, 30 वर्ष आहे, 40 50 60 इयर्स आहे, हे आपल्याला दिलेलं नाही, ते आपण क्वेश्चन मार्क दिलंय. पुढे काय दिलेलं आहे, ट्वाइस द एज ऑफ सन, ऑफ हिज सन, एज ऑफ हिज सन. आता सनचं पण एज दिलेलं नाही, सनचं एज काय दिलंय का, नाही, फक्त म्हणलंय ट्वाइस द एज. सन एज आहे का माहित नाही, ते पण आपण क्वेश्चन मार्क दिलंय. आणि पुढे काय लिहिलेलं आहे, इज 70. आता हे सगळे एक रफ वर्क आहे, हे आपल्याला आपण काय, हे जे क्वेश्चन वाचलं आपण तेवढी माहिती आपल्याला भेटली. आता ह्याच्यावरून आपण पुढे सॉल्व्ह करूया. आता हे जे मी लिहिलेलं आहे हे तुम्हाला एक्सप्लेनेशनसाठी लिहिलेलं आहे, हे पेपरमध्ये लिहायची गरज नाही. आता पुढे आपण गिवन मध्ये लिहूया. आता फादर एज आपल्याला माहिती आहे का, नाही. आता एखादी गोष्ट आपल्याला माहित नसेल तर आपण काय करतो, त्याच्याऐवजी एक व्हेरिएबल घेतो. तर तसंच करूया, फादर एज समजा एक्स आहे, म्हणजे 10 किंवा 20 किंवा 30 असं असू शकते, सॉरी 40 50 असू शकते. परत सन एज आपण घेऊया किती, वाय. फादर एज एक्स घेतलं, सन एज काय घेतलं, वाय घेतलं. आता आपल्याला आपला जो क्वेश्चन होता तो परत मी हाय तसा लिहितो. द सम ऑफ फादर एज
अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन इज 70. आता हे मी वाक्य आहे तसं खाली लिहितो. वाक्य काय आहे? सम ऑफ फादर एज and twice the son the age of and twice the age of his son is 70. बरोबर. हे आता आपलं वाक्य होतं. आता हे वाक्य काय? आता इथं काय लिहिलंय? सम म्हणजे प्लस कशाचं? फादर एजचं आणि ट्वाइस द एज ऑफ हिज सन यांचं काय करायचं? आपल्याला सम करायचं. म्हणजे काय? फादर एज आपण काय घेतलंय? एक्स घेतलंय. बरोबर. तर इथं मी लिहिला एक्स, फादरचं एज काय लिहिलं? एक्स. आता काय करायचंय? सम म्हणजे प्लसच आहे. सनचं एज काय लिहिलंय? वाय. आता इथं काय लिहिलंय? ट्वाइस. आता हा शब्द लक्षात घ्या. ट्वाइस द एज ऑफ द सन. एज ऑफ द सन आपलं काय आहे? वाय. आणि ट्वाइस असल्यामुळे इथे मी लिहिला 2. आणि इज 70. इज 70 म्हणजे काय? इक्वल टू 70. आता हे आपलं लिनियर इक्वेशन मी तुम्हाला दाखवलं मगाशी काय होतं? ax प्लस by इज इक्वल टू सी ह्या फॉर्ममध्ये आलं. तर हे काय झालं? आपलं आन्सर झालं.